यांच्या राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात नाराजीचा सूर बघायला मिळतोय। जयंत पाटील यांनी जवळच्या लोकांना संघटनात्मक पदावर नियुक्त केल्यानं ही नाराजी व्यक्त केली गेली आहे। अनेक युवा आमदार नाराज असल्याची सध्या माहिती मिळते। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतो। राजकीय गोटातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात आता हा नाराजीचा सूर बघायला मिळतोय। जयंत पाटील यांनी जवळच्या लोकांना संघटनात्मक पदावर नियुक्त केलं आणि त्याचमुळे या गटामध्ये काहीशी ही नाराजीची चर्चा रंगू लागली आहे। नाराज अनेक जण असल्याची माहिती मिळते। अनेक युवा आमदार हे जयंत पाटील यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येते आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, गौरी, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक ज्या नियुक्त्या आहेत त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्या आणि अशामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जयंत पाटील यांच्या विरोधात नाराजीचा सूर पाहायला मिळतो। जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना संघटनात्मक पदावर नियुक्ती देत असल्यामुळे ही नाराजी असल्याचं सध्या पाहायला मिळते। त्यामुळे अनेक युवा आमदारांची ही नाराजी असल्याचं सध्या समजते। त्यामुळे ही नाराजी आमदारांकडून असल्यामुळे ही सगळे शरद पवार यांच्याशी भेटून त्यांना ही नाराजी पोहोचवायची आहे आणि ती पोहोचवणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात जर आपण पाहिलं तर शरद पवार यांच्या निवासस्थानी सुद्धा जर आपण पाहिलं तर ही नाराजी दूर करण्यासाठी जयंत पाटील असतील, त्याचबरोबर रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात बैठक जी आहे ती सुद्धा 10 जून रोजी होणार आहे। त्याच्या आधी ही बैठक होणार आणि 10 जूनला जर आपण पाहिलं तर पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा आहे। त्या निमित्ताने सुद्धा जर आपण पाहिलं तर आणखी काही अंतर्गत बदल सुद्धा होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांकडून जी आहे माहिती आपल्याला मिळताना पाहायला मिळते। गौरी, हो नक्कीच। धनंजय, आपण बघू शकतो अनेक युवा आमदार खरं तर नाराज असल्याची माहिती मिळते। जयंत पाटील यांनी त्यांच्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय का? त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय का? अद्याप त्याच्या संदर्भातली माहिती मिळाली नाही। मात्र संघटनात्मक पदावर जे जवळचे निकटवर्ती आहेत त्यांनाच जी पदोन्नती दिलेली आहे किंवा नियुक्ती केलेली आहे त्यामुळे ही नाराजी पाहायला मिळते आणि जे युवा आमदार आहेत त्यांच्याकडून ही नाराजी व्यक्त करण्यात आली खऱ्या अर्थाने। त्यामुळे ह्या सगळ्या संदर्भात युवा आमदारांना थेट शरदचंद्र पवार यांनाच भेटायचं आहे आणि त्यांच्याकडे या सगळ्या संदर्भात ही माहिती जी आहे ती द्यायची। त्यामुळे नेमकं हे भेट कधी घेतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच धनंजय, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।